नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतात सोलर पंप फिटिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या नाही। काही वेळेस काय होतं मित्रांनो, सोलर पंप फिटिंग करायच्या वेळेस जर काही गोष्टींकडे काळजी नाही दिली तर सोलर पंप खराब होतो किंवा वाऱ्या वावदानामध्ये उपसून जातो किंवा प्लॅटा बिटा फुटून जात्या। तर अशा गोष्टी काही होऊ नये त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि याच्यात आपण सगळी माहिती घेणार आहोत की सोलर पंप खराब होऊ नये त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा सोलर पंप फिटिंग करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडे फोटो दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल का कशामुळे होतं। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं 3 HP चा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि याच्यावरच आपण ही सर्व माहिती घेणार आहोत। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, जे तुमचं जे सोलरचं फाउंडेशन आहे ते एकदम प्रॉपर करा मित्रांनो। म्हणजेच जो आपला तो मेन शिवेल आहे, आता हा तुम्ही बघू शकता, हा जो मेन शिवेल आहे हा त्याचं फाउंडेशन एकदम क्लिअर करा मित्रांनो। कारण की कसं होतं, जर ते कच्चं केलं किंवा काही शेतामध्ये कसं पाणी वगैरे साचतं, माती राहते, तर अशा वेळेस काय होतं, जास्त वल्ल झाल्यामुळे आहे ना कडाची जागा नरम होऊन जाते आणि सोलर पंप जास्त जर वारं आलं तर त्याने उलटा होऊ शकतं किंवा उपसून जाऊ शकतं। तर त्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो, आणि जे जुने पंप होते त्यांना 2.5 फूट खाली होतं मित्रांनो, आणि आताचे जे नवीन पंप आलेत जे 6 पॅनलचे, तर त्यांना आता त्या कंपनीने चांगले दिलं आहे। जो आपला शिविल पोल आहे तो डायरेक्ट 6 फूट खाली असतो। त्याच्यामुळं तुम्ही जर खड्डा 3 फूट होत असेल तर 3 फूट नका करू, डायरेक्ट 6 फूट करा, जेणेकरून कसं पंप वगैरे उपसणार नाही। आणि सिमेंट वगैरे एकदम चांगलं टाका, म्हणजे जेणेकरून पंप उपसणार नाही। तर मित्रांनो, सर्वप्रथम याची काळजी घ्या तुम्ही। पंप इन्स्टॉल करताना जो आपला शिविल पोल आहे तो एकदम सिमेंटामध्ये प्रॉपर फिटिंग करा मित्रांनो। आणि जर तुमच्या वावरामध्ये खडक असेल किंवा जिथं 2-2.5 फुटच खड्डा झाला आहे तर तिथं पण तुम्ही खड्डा थोडंसं मोठा करा, रुंदीला 3-1 फूट, आणि कडाने दगड वगैरे टाकून आणि सिमेंटात पॅक करा मित्रांनो। तर ही पहिली गोष्ट झाली। तर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर 2.5 फूट खड्डा आहे, 2.5 फुटात तुम्ही जर सोलर पंप इन्स्टॉल केला आहे तर आता तुम्ही 4 कोपरे बघू शकता। ती खाल्ला एक कोपरा, इथला एक कोपरा, तिथला एक कोपरा आणि तिथला एक कोपरा। तर याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं खाली ना या पट्टीच्या खाली मित्रांनो एक खड्डा घ्यायचा आहे, तिथं याच्यात गज वगैरे किंवा लाकूड वगैरे खाली ठोकायचं आहे आणि रस्सीने किंवा तारीने हे जो उभा अंगल उभा या उभा अंगलला बांधून आणि खाली वड करून बांधायचं आहे मित्रांनो। जेणेकरून याने काय होईल, जर वारं किंवा वावदन आलं तर वारं याच्या खालून पास होईल मित्रांनो, आणि सोलर पंप उठण्याचं किंवा उपसण्याचा काही एवढा धोका राहणार नाही मित्रांनो। तर ही एक काम तुम्ही नक्की करा मित्रांनो, जेणेकरून कसं सोलर पंपाला काही धोका वगैरे काही राहणार नाही मित्रांनो। आणि हो मित्रांनो, जर तुमचा सोलर पंप एकाच जागी असणार असेल किंवा भविष्यात तुम्हाला खोलायचं नसेल तर ही जे नट आहे, हा जो खाल्ला नट आहे तो तुटून जातो मित्रांनो। आणि जे प्लॅट आहे तुमचं, जर एखाद्या अडीअडचणीत जर पंप असेल किंवा सोलर पंपाजवळ एखादा घर वगैरे काही नसेल तर तुम्ही हे नट तोडले तरी चालू शकता, जेणेकरून चोरांना किंवा कोणाला त्या प्लॅटा वगैरे खोलता येणार नाही मित्रांनो। तर चला आता या 2 गोष्टी झाल्या। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता हा तुमचा जो सोलर पंप आहे तर बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो। आता या बाईला पाठीमागे एक तार आहे मित्रांनो, हा पोलचा खांबा आहे। बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की तारीखाली किंवा इलेक्ट्रिक पोलाजवळ पंप बसू नये। तर त्याचं एक मित्रांनो एक कारण आहे का, तारीखाली जर तुम्ही पंप इन्स्टॉल केला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो आहे। तारीखाली पंप फिट केल्याने काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तारीचा जास्त पॉवर होतो ना, ज्यावेळेस लाईट चालू राहते तर आपलं उन्हाच्या वेळेस काय होतं, आपले ज्या प्लॅट आहे त्या ऊन खेचता, उन्हाचा जो प्रकाश आहे तो खेचता, आणि त्याच्याचबरोबर जो इलेक्ट्रिकला तो करंट आहे मित्रांनो ते सुद्धा पॅनल खेचता, आणि जिथं 25-30 वर्ष जायचं तेवढं 7-8 वर्षात किंवा 5-6 वर्षात पंप खराब होऊन जातो मित्रांनो। याला अक्षरशः पावसाळ्यामध्ये डायरेक्ट आर्थिंग येईल राहते, जर तुम्ही याला हात वगैरे लावला तर करंट पण बसू शकतो आहे आणि ते धोकादायक असू शकतं आहे। तर पॅनल लवकर डॅमेज होऊ नये त्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तारीखाली पंप बसू नका मित्रांनो। कसं आहे, 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे मित्रांनो कंपनीकडून, पण ते इन्शुरन्स लवकर क्लेम नाही होत मित्रांनो, त्याच्यात खूप दिवस निघून जातात। तर त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्या।
जर तुमच्या शेतामध्ये पोल असेल किंवा त्याच्याजवळ अजिबात पंप बसू नका, कारण की ही अडचण तुम्हालाच येणार आहे मित्रांनो. तर ही झाली मित्रांनो तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुमच्या सोलर पंपाजवळ असं झाड असेल किंवा एकदम खेटून झाड असेल सोलर पंपाजवळ, तर झाडाखाली सुद्धा पंप बसू नका मित्रांनो. जेणेकरून कसं, जर पावसाळ्यामध्ये झाड वाऱ्याने जर पडलं सोलर पंपावर तर प्लॅटा फुटू शकताय मित्रांनो, त्यासाठी. आणि अजून एक म्हणजे, जर पॅनलवर जर झाडाची सावली पडली तर तुमचा जो पाण्याचा प्रेशर आहे तो पाण्याचा प्रेशरसुद्धा कमी होऊ शकतो आहे. त्याच्यामुळे मित्रांनो झाडसुद्धा सोलर पंपाच्या जवळ लावू नका, किंवा बघून घ्या इन्स्टॉल करताना झाडं असेल तर ते पहिले काढून टाका आणि मगच सोलर पंप इन्स्टॉल करा. आणि ही झाली चौथी गोष्ट. आणि पाचवी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मोटर विहिरीमध्ये सोडता किंवा तळ्यात किंवा बोरवेलमध्ये तर नाही अडचण येत, पण तुमच्याकडे विहीर असेल तर विहिरीमध्ये मोटर सोडताना मित्रांनो खाली बघून घ्या. जर गाळ वगैरे जर असला मित्रांनो तर गाळाच्या 2-1 फूट वरती ठेवा, जेणेकरून कसं मोटरीमध्ये गाळ शिरणार नाही किंवा काही कचरा वगैरे जाणार नाही आणि मोटर जळणार नाही. तर याचं एक काळजी मित्रांनो तुम्ही नक्की घ्या. काही वेळेत कसं होतं, मोटर जर जळाली तर त्याचा पण इन्शुरन्स आहे, पण ते सुद्धा क्लेम करायला खूप दिवस लागतात. त्यासाठी मोटरीची पण तुम्ही काळजी घ्या, जेणेकरून मोटर जळणार नाही किंवा खराब होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं जर खारं पाणी असेल बोरला किंवा विहिरीला तर त्याची एक काळजी घ्या. खाऱ्या पाण्याने कसं होतं, क्षार आहे ना आपला जो हेड आहे त्याला अटकून बसतं आणि त्याने सुद्धा एखाद्या बाळी प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी मोटर मित्रांनो जी मोटर आहे ती 5-6 महिन्यांनी किंवा 2-4 महिन्यांनी वरती काढायची, खोलायची आणि साफ करायची आणि परत विहिरीत सोडून द्यायची मित्रांनो. तर या झाल्या 5 गोष्टी मित्रांनो. आणि याच्यानंतर जे तुमचे 6वी गोष्ट, जे आपले नट आहे प्रत्येक पॅनलचे, तुम्ही याला बघू शकता, याला भरपूर नट लागले. आणि जो आपला सोलर पंप आहे तो प्रत्येक नटामध्येच फिटिंग झालेला आहे. तर तुम्ही प्रत्येक नट, आता इथं एक नट थोडासा ढिल्ला आहे, ते असे जिडं कुठं ढिल्ले नट असतील तेव्हा आता इकडं टाईट केले. तर मित्रांनो जिडं नट ढिल्ले असेल ते एकदम टाईट करून घ्या, जेणेकरून कसं वाऱ्यामध्ये ना लुजलं नाही तर टाईट असले तर हलत नाही सोलर पंप आणि सोलर पंप लवकर खराब होत नाही मित्रांनो. तर या झाल्या 5 गोष्टी मित्रांनो. आणि त्यानंतर हे ज्या वायरी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो, तर याला आहे ना कंपनीने एक काळा पाईप दिलेला असतो, किंवा तुमच्याकडे जी बोरवेलची जे 1.5 इंचाचा पाईप आहे तर हा मित्रांनो या वायरिंगला नक्की लावून द्या, जेणेकरून कसं कुत्रे वगैरे किंवा उंदीर कोणी वायर करडू नये मित्रांनो. तर त्यासाठी तो पाईप नक्की लावून द्या, जेणेकरून तुमचा सोलर पंप बिघडणार नाही, किंवा हिची काळजी तुम्ही घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही आर्थिंग बघू शकताय, या आर्थिंगचं एकदम प्रॉपर काम आहे किंवा हिचं एकदम इम्पॉर्टंट काम आहे. ज्यावेळेस उन्हाळा लागतो मित्रांनो त्यावेळेस काय होतं, जास्त ऊन पडल्याने ना प्लेटा जास्त तापते किंवा जास्त करंट होतं. आणि जर तुम्ही आर्थिंग लावेल नसले मित्रांनो तर त्याच्यामुळंच वायर वगैरे किंवा या ज्या पिन आहे किंवा ही वायर आहे ही जळती मित्रांनो. याचं मेन काम काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस जास्त पंप हिट झाला ना तर याच्यातला जो करंट आहे तो मायनस करून बघू शकता याच्यामध्ये एक कॉपरचा रॉड ठोकला आहे, याच्याद्वारे काही करंट जमिनीमध्ये जातो मित्रांनो. तर त्याच्यामुळे सुद्धा सोलर पंपाला अडचण येत नाही मित्रांनो. तर ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि जर तुम्ही आर्थिंग लावेल नसेल तर एक कॉपरचा रॉड घ्या, त्याला ठोका आणि ही आर्थिंग अशी लावून आणि त्याला लावून द्या मित्रांनो, जेणेकरून कसं पंप जास्त हिट झाल्याने ना वायरी वगैरे जळणार नाही. ही एक गोष्ट मित्रांनो. आणि त्यानंतर या ज्या पिना आहे यांच्यात सुद्धा पाणी जात नाही, यांना बी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. मी तुम्हाला जेवढी माहिती सांगितली किंवा मला सोलरविषयी जेवढं माहिती मी तुम्हाला तेवढी माहिती सांगितली, तुम्ही या गोष्टींचा नक्की काळजी घ्या सोलर पंप इन्स्टॉल करताना, जेणेकरून कसं आहे तुम्हालाच पुढे प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. ते कसं आहे 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे कंपनीकडून, पण ते लवकर प्रोसेस होत नाही मित्रांनो, त्याला खूप वेळ लागतो. आणि जर तुमचं असं एखाद्या कुठं आता बघू शकता इथं मक्का लावेले आणि इथं आता यांच्याकडे लाईट आहे तर यांना काही प्रॉब्लेम नाही सोलर बंद असलं तरी. तर काही वेळेस काय होतं ज्यांच्याकडे लाईट नाही, कनेक्शन नाही, तर तिथं मोटर मग बंद राहू शकते. तर त्यासाठी तुम्ही काळजी घ्या. या मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये मित्रांनो.